नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा. मित्रमैत्रिणींनो, श्री दत्तगुरूंच्या दिव्य लीलांचा संग्रह म्हणजेच श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाच्या वाचनास, श्रवणास सुरुवात केल्यावर सैरभैर धावणाऱ्या ह्या मनाला दत्तगुरूंच्या ह्या लीलांची ओढ लागते आणि ते हळूहळू गुरुचरणांवर स्थिरावते. आणि एकदा का हे मन स्थिरावले की मग जीवनात सुखी होण्यापासून, प्रगती करण्यापासून आपल्याला कोणीच अडवू शकत नाही. म्हणूनच न चुकता दर सोमवारी व गुरुवारी श्री गुरुचरित्राचे नवीन अध्याय तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनही प्रेस करा आणि ह्या पवित्र ग्रंथाचे व्हिडिओज जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत अवश्य पोहोचवा. सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 6. गोकर्ण महिमा. महाबळेश्वर लिंग स्थापना. सिद्धमुनींकडून दत्तप्रभूंच्या श्रीपाद श्री वल्लभ अवताराची कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धमुनींना विचारले की हे योगेश्वरा, श्री दत्तगुरूंनी श्रीपाद श्री वल्लभ अवतार घेतला, मग ते तीर्थयात्रेला का गेले आणि अनेक तीर्थे असताना ते गोकर्णालाच का गेले? नामधारकाचा प्रश्न ऐकून सिद्धमुनी म्हणाले, हे नामधारका, तुझ्या प्रश्नाने मला खूप आनंद झाला आहे. मी तुला गुरुचरित्र सविस्तरपणे सांगतो. ऐक. श्री दत्तप्रभूंनी श्रीपाद श्री वल्लभ म्हणून अवतार घेतला. त्यानंतर त्यांनी भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी आणि त्यांना परमार्थाची, आत्मज्ञानाची दीक्षा देण्यासाठी वेळोवेळी तीर्थयात्रा केली. या भूमीवरती अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, पण ह्या सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य खूप मोठे आहे. येथे महाबळेश्वर नावाचे स्वयंभू शिवलिंग आहे, ज्याची स्थापना साक्षात गणेशाने केली आहे. ती कथा सुद्धा अतिशय अद्भुत आहे. ती कथा मला सांगाल का, अशी नामधारकाने विनंती केल्यावर सिद्धमुनींनी त्याला ती कथा सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, पुलत्से या ब्राह्मणाची पत्नी कैकेयी ही फार मोठी ईश्वरभक्त होती. ती नित्यनेमाने शिवलिंगाचे पूजन करीत असे, त्याशिवाय ती अन्नग्रहण करीत नसे. एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केल्यास सापडेना. शेवटी आपला व्रतभंग होऊ नये म्हणून तिने मातीचे शिवलिंग तयार केले व ती त्याची पूजा करू लागली. त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तिथे आला. आईला नमस्कार करून त्याने मातेला विचारले, तू कोणाची पूजा करतेस व कशासाठी करतेस? तेव्हा कैकेयी म्हणाली, शिवलिंगाची पूजा केल्याने कैलासपद प्राप्त होते. तेव्हा रावण म्हणाला, मी तुझा पराक्रमी पुत्र असताना मृत्तिकेच्या लिंगाची कशाला पूजा करतेस? मी तुला कैलास पर्वतच आणून देतो. रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली, मी कैलासासह शिवपार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो. असे म्हणून तो त्वरेने शुभ्र सुंदर कैलास पर्वताजवळ आला आणि आपला 20 हातांचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला. शेवटी आपल्या 10 शिरांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला. कैलासावरील देवगण भयभीत झाले. पार्वती भिवून शंकराजवळ आली. कैलासाला काय झाले, असे हादरे का बसतायत असे विचारू लागली. तेव्हा शंकर तिला म्हणाले, तू चिंता करू नकोस. रावण हा माझा भक्त भक्तीचे खेळ करीत आहे. हे ऐकून आपण सर्व देवगणांचे रक्षण करावे असे तिने शंकराला विनविले. उमेची विनंती ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासाला दाब दिला. त्यामुळे रावणाची 10 मस्तके व 20 हात पर्वत आणि जमिनीच्या सांध्यामध्ये अडकले. त्यामुळे रावण भक्तीने विनवू लागला व आपल्याला ह्या संकटातून सोडवावे म्हणून भगवान शंकरांची प्रार्थना करू लागला. रावणाची विनंती ऐकून शंकराने त्याची सुटका केली. तेव्हा रावण शंकराला म्हणाला, कैलास पर्वत लंकेला न्यावा या कारणाने मी आलो आहे, कारण शंकराची नित्य पूजा करावी असे माझ्या मातेचे व्रत आहे. तेव्हा शंकर म्हणाला, जर पूजेचे एवढे अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलास? मी तुला माझे आत्मलिंग देतो. तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल असे हे आत्मलिंग आहे. हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. ज्याच्याजवळ हे लिंग असेल त्याला मृत्यू नाही. याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष नष्ट होतील. परंतु तू हे तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कुठे ठेवू नकोस. तुझ्या नगरी नेल्यानंतर 3 वर्षे तू याची पूजा कर, म्हणजे तुला ईश्वरपद प्राप्त होईल. हा सारा प्रकार देवश्री नारदाला कळाला. तो अत्यंत त्वरेने इंद्रलोकास गेला. नारद इंद्राला म्हणाला, शंकराने रावणाला अमरत्व दिले आहे. लंकेश्वर रावणाला शंकराने आत्मलिंग दिले आहे, त्यामुळे तू आता अमर होणार. हे ऐकून इंद्र नारदाला म्हणाला, नारदा, आता यावर काय उपाय करायचा तो तू लवकर सुचव. तेव्हा नारदाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्र नारदासह ब्रह्मदेवाकडे गेले व झाला प्रकार ब्रह्मदेवाला सांगितला. ब्रह्मदेव इंद्राला म्हणाला,
आपण लवकर वैकुंठाला जाऊन विष्णूला भेटूया. तोच यावर निश्चितपणे काही उपाय सांगू शकेल. तेथे नारायणाची भेट झाली. तो सर्व वृत्तांत ऐकून नारायण संतप्त झाला. देवकार्याचा नाश झाला असे म्हणून शंकराला भेटण्यास कैलासावर गेला आणि शंकराला म्हणाला, आपण हे काय केलेत? रावणासारख्या क्रूर दैत्याला प्राणलिंग देऊन अमरत्व दिलेत. त्यामुळे सर्व देवपणा त्याच्या घरी गेला. तो आता स्वर्ग नक्कीच हस्तगत करील. विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला आणि विष्णू नारदाला म्हणाले, रावणाला स्नान संध्या वेळेवर करण्याची सवय आहे. तेव्हा तू पुढे जाऊन त्याच्याशी बोलत बसून त्याला पुढे जाण्यास विलंब कर. मी गणेशाला विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवतो. त्याने गणेशाला बोलावून सांगितले, रावण नेहमी तुझी उपेक्षा करतो आणि सर्व देव तुला वंदन करतात. त्याने शंकराला फसवून अतिशय महत्वाचे मौल्यवान असे प्राणलिंग नेले आहे. तेव्हा तू बटूचे रूप धरून रावणाकडे जा. शंकरांनी त्याला प्राणलिंग जमिनीवर ठेवू नको असे बजावले आहे. वाटेत सूर्यास्त होईल तेव्हा रावणाला सायं संध्या करण्यासाठी ते प्राणलिंग कोणाकडे तरी द्यावे लागेल. तेव्हा तू बालकाच्या रूपाने त्याच्याजवळ जाऊन ते आत्मलिंग सांभाळण्यासाठी घे. रावण विश्वासाने ते तुझ्याकडे देईल आणि मग तू ते जमिनीवर ठेव. गणेश बटूच्या वेशात तिथे आला. एका बाजूला समिधा तोडीत असल्याचे भासवून त्याने रावणाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. रावणाला पाहून गणेश घाबरला व तिथून पळून जाऊ लागला. तेव्हा रावणाने त्याला अभय दिले. रावण त्याच्याजवळ गेला. त्याला विश्वासात घेऊन आपली संध्या होईपर्यंत लिंग हातात धरून ठेवण्यास सांगितले. गणेशाने त्याची विनंती मान्य केली. परंतु मी लहान आहे, तेव्हा मला हे लिंग हातात घेऊन जास्त वेळ उभे राहता येणार नाही. माझे हात दुखायला लागतील तेव्हा मी तुला 3 वेळा हाक मारेन, तरी तू आला नाहीस तर आत्मलिंग हातातून खाली ठेवीन असे म्हणाला. रावण अर्घ्य देत असताना गणेशाने रावणास हाका मारण्यास सुरुवात केली. परंतु रावण ध्यान करीत होता, त्यामुळे तो 3 हाका झाल्या तरी आला नाही. शेवटी गणेशाने सर्व देवांना साक्षी ठेवून हातातील लिंग जमिनीवर ठेवले. हे समजताच रावणाने गणेशाला मारायला सुरुवात केली. मी माझ्या वडिलांना सांगतो असे म्हणून गणेश तिथून निघून गेला. रावणाने अतिशय बळाने ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते उचलले गेले नाही, परंतु गोकर्णासारखे लांब झाले. महाबळी रावणाचा उपाय चालेना म्हणून या लिंगाला महाबळेश्वर असे म्हणतात. पुढे ते गोकर्ण क्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. ही कथा सांगून सिद्धमुनी नामधारकास म्हणाले, ह्या गोकर्ण महाबळेश्वराचे महत्व स्कंद पुराणामध्ये अधिक विस्ताराने सांगितले आहे. ही कथा ऐकून नामधारकाला खूप आनंद झाला. त्याने सिद्धांचे पाय धरले आणि आपल्याला अधिक माहिती द्यावी असे त्यांना विनविले. गोकर्ण महिमा, महाबळेश्वर लिंग स्थापना ह्या रोमांचक कथेबरोबरच श्री गुरुचरित्राचा 6वा अध्याय येथे पूर्ण होत आहे. पुन्हा भेटू आपण येणाऱ्या गुरुवारी गुरुचरित्राच्या 7व्या अध्यायासह. मित्रमैत्रिणींनो, श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादातील या 6व्या अध्यायाच्या श्रवणाने, पठणाने दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते. तुम्हा आम्हावरील दैवी कोप दूर हो व आपल्यालाही विद्याप्राप्ती हो ही गुरुचरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त.